नमस्कार श्रोत्यांनो, तुमच्यापैकी कोणी शेतमजूर, कामगार, फेरीवाले जर असतील किंवा ज्यांचं वय 60 वर्षाच्या आसपास असेल, त्यांना प्रधानमंत्र्यांची अशी एक योजना आहे ज्यामार्फत मासिक 3,000 रुपये अनुदानाची तरतूद आहे. ही योजना आत्ताच्या काळात म्हणजेच 2025 मध्ये सुरू झाली असून या योजनेची अनेक लोकांना माहिती नाही आहे. त्याच योजनेबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि माहिती घेणार आहोत. या योजनेअंतर्गत तुम्हाला प्रति महिना 3,000 रुपयांचे मासिक अनुदान प्राप्त होते आणि तेही शेवटपर्यंत, अर्थातच लाईफ टाईम. जेव्हापर्यंत तुमचा मृत्यू होत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला 3,000 आणि तुमचा मृत्यू झाल्यानंतर देखील तुमच्या पत्नीला त्या पेन्शनचा अर्धा भाग म्हणजेच 1,500 रुपये प्रति महिना या हिशोबाने अनुदान प्राप्त होते. चला तर श्रोत्यांनो, जाणून घेऊया या आगळ्या वेगळ्या योजनेविषयी ज्याची माहिती महाराष्ट्रातील अनेक लोकांना नाही आहे. श्रोत्यांनो, तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर ही माहिती तुम्हाला आवडली तर ही माहिती इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत TV या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. श्रोत्यांनो, ही योजना म्हणजे वय वर्ष 60 झाल्यानंतर आयुष्याचा एक महत्त्वाचा आधार म्हणून या योजनेकडे आपण पाहू शकतो. सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत या योजनेसाठी पात्र कोण आहे. श्रोत्यांनो, या योजनेअंतर्गत शेतमजूर, कामगार, फेरीवाला, रिक्षावाला, संघटित ठिकाणी काम करणारे या सर्वांचा समावेश या योजनेअंतर्गत होतो, ज्यामध्ये प्रत्येकी 3,000 रुपये मासिक अनुदानाची तरतूद आहे. त्यात सर्वात पहिली अट म्हणजे तुमचे वय वर्ष 18 ते 40 या दरम्यान असणे आवश्यक आहे. तुमचे मासिक उत्पन्न 15,000च्या खाली असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. तिसरी आणि महत्त्वाची अट म्हणजे तुम्ही EPFO किंवा NPS यांसारख्या सरकारी योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी नसावे. त्याचबरोबर तुमच्याजवळ तुमचा स्वतःचा आधार क्रमांक लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणि खाते KYC केलेले असावे. अर्थातच तुमच्या बँकेच्या पासबुकला DBT सेवा आणि KYC सेवा या दोन्ही प्रणाली जोडलेल्या असाव्यात. श्रोत्यांनो, जर या 4 गोष्टींची पूर्तता तुम्ही करत असाल तर तुम्ही या योजनेसाठी 100% पात्र आहात असे समजले जाते. श्रोत्यांनो, आता पाहूयात या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया कशी असेल. श्रोत्यांनो, अर्ज प्रक्रियेच्या माध्यमातून म्हणजेच तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून हा अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे. या योजनेसाठी ऑफलाईन पद्धत उपलब्ध नाही. श्रोत्यांनो, तुमच्या गावातील, शहरातील किंवा तालुक्याच्या ठिकाणी कॉमन सर्व्हिस सेंटर CSC या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे आधार कार्ड, बँक पासबुक या सर्व गोष्टी घेऊन जाणे अत्यंत आवश्यक आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला PMSYM या योजनेसाठी अर्ज करायचा आहे. श्रोत्यांनो, पात्रतेबरोबरच अटी देखील अत्यंत आवश्यक असतात. त्यामुळे अटींमध्ये पहिली अट अशी आहे की तुम्ही वय वर्ष 18 ते वय वर्ष 29 या वयोगटात असाल तर तुम्हाला सुरुवातीला 55 रुपये प्रति महिना या दराने प्रति महिना पैसे भरावे लागणार आहेत. तुमचे वय जर 29 वर्ष ते 40 वर्ष असेल तर तुम्हाला 100 रुपये प्रति महिना भरावा लागणार आहे. जर तुमचे वय 40 वर्षांहून अधिक असेल तर तुम्हाला 200 रुपये प्रति महिना भरावा लागणार आहे. श्रोत्यांनो, याचा लाभ कसा मिळेल ही तुमच्या मनातील उत्सुकता दूर करण्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा तुमचे 60 वर्ष पूर्ण होतील त्यानंतर शासनामार्फत तुम्हाला दर महिन्याला 3,000 रुपयांचे अनुदान तुमच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात होईल. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसे तुम्ही तुमचे वय 40 वर्ष वयोगटातील असेल तर प्रतिमाह 200 रुपये भरल्यानंतर सरकार देखील तेवढ्याच रुपयांचा हप्ता जमा करते. म्हणजेच सरकार देखील तुमच्या नावाने 200 रुपये प्रति महिना जमा करणार आहे.
श्रोत्यानो, PMSYM म्हणजेच प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना असे या योजनेचे पूर्ण नाव आहे किंवा असा फुल फॉर्म आपल्याला सांगता येतो. श्रोत्यानो, या योजनेच्या लाभाचा विचार केला तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दरमहा 3,000 रुपयांचे मानधन तुम्हाला आणि तुमच्या मृत्यूनंतर 1,500 रुपयांचे मानधन तुमच्या पत्नीला आयुष्यभर प्राप्त होणार आहे. श्रोत्यांनो, असंघटित कामगार ज्यामध्ये बांधकाम कामगार, शेतमजूर, रिक्षावाला, फेरीवाला या सर्व लोकांचा समावेश होतो, त्यांच्यासाठी एक मोठा दिलासा किंवा आधार म्हणून या योजनेकडे आपल्याला पाहता येते. श्रोत्यांनो, तुमच्या आसपास किंवा तुमच्या परिवारात कोणी रोज मजुरी करत असेल, बांधकाम करत असेल, फेरीवाला असेल किंवा रिक्षाचालक असेल तर त्यांना ही माहिती नक्कीच पोहोचवा. त्यांच्यापर्यंत या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ही माहिती पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्या कुटुंबात कोणी मजुरी करणारा असेल तर त्याला त्वरित या योजनेची माहिती द्या आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करा. श्रोत्यांनो, हा होता आजचा आपला माहितीपूर्ण व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीची प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही या व्हिडिओखाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नोंदवू शकता, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव आणि गावाचे नाव लिहा, ज्यामुळे आम्हाला लक्षात येईल की महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून तुम्ही आमचा व्हिडिओ पाहत आहात. त्यानंतर जर तुम्हाला काही प्रश्न किंवा काही शंका असतील, कोणत्या शासकीय धोरणाविषयी किंवा कोणत्याही शासकीय योजनेविषयी विचारायचे असेल, ते सुद्धा तुम्ही तुमच्या प्रतिक्रियेमध्ये अर्थातच तुमच्या कमेंटमध्ये विचारू शकता. त्याचे उत्तर आम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. श्रोत्यांनो, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माहिती इतरांपर्यंत शेअर कराच, परंतु तुम्हाला या व्हिडिओला लाईक करणे देखील आवश्यक आहे, ज्यामुळे ज्या गरजू लोकांना या योजनेची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचणार आहे. त्याचबरोबर श्रोत्यांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणीचा 12वा हप्ता कोणत्या महिन्यात जमा होणार आहे किंवा त्याची तारीख काय. त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना आणि अशाच प्रकारच्या मासिक अनुदानित योजनांचा पुढील टप्पा किंवा पुढचे अनुदान कधीपर्यंत तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. तर श्रोत्यांनो, या सर्व माहितीसाठी आपल्या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत TV या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पाहत रहा ब्रेकिंग न्यूज भारत TV. श्रोत्यांनो, या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे. आता मात्र आम्हाला रजा द्या आणि तुम्ही पाहत रहा ब्रेकिंग न्यूज भारत TV. धन्यवाद. नमस्कार.